Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 5th math chapter number 2 number work problem set 4. या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला हव्या असतील मॅथ्स किंवा EVS तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता. तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4 कंप्लीट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. रीड द नंबर्स, जे गिव्हन नंबर्स तुम्हाला दिलेले आहे ते रीड करायचे आणि त्यांना वर्ड्स मध्ये राईट करायचं, म्हणजे त्याचे स्पेलिंग लिहायचे आहे. बघा आधीच्या आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट मध्ये शिकलोय की लाख पर्यंतचे आपल्याला नंबर्स दिलेले होते, लाख पर्यंतचे आपण स्पेलिंग बनवले. आता आपल्याला एक डिजिट वाढवलेला आहे आणि 10 लाख पर्यंतचे नंबर आपल्याला तयार करायचे आहे. मग बघा तुम्हाला ही सिरीज लर्न करायची आहे. युनिट पासून 10 लाख पर्यंतची सिरीज तुम्हाला लर्न करायची आहे आणि या नंबर वरती तुम्हाला राईट करायची आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. तर ह्या सर्व प्लेसेस आहेत. मग ह्या प्लेसेस मध्ये कोणते कोणते नंबर आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हे स्पेलिंग तयार करायचे आहेत. मग लाख आणि 10 लाख हे आपण सोबत घेत असतो स्पेलिंग, म्हणजे 25 लाख घ्यावं लागेल. 25 लाख, नंतर 1000 आणि 10,000 ची प्लेस आपण सोबत लिहायची. काय आहे त्याच्यामध्ये डिजिट 79 म्हणजे 79,000 आणि 100च्या प्लेस मध्ये कोण आहे 8 म्हणून 800 and 99. ओके. तर बघा आपल्याला 10 आणि युनिटची प्लेस जेव्हा आपण राईट करतो तेव्हा आपल्याला अँड लिहायचं असते. ठीक आहे, प्रत्येक स्पेलिंग मध्ये आपल्याला 10 आणि युनिटची प्लेस राईट करताना आपल्याला अँड लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. मग आता तुम्ही म्हणसाल टीचर आपल्याला ही सर्व सिरीज इथे सर्व नंबर वरती लिहायची आवश्यकता आहे का? तर हो, जोपर्यंत तुम्हाला ही सिरीज कन्फर्मली तुमच्या लक्षात बसत नाही तोपर्यंत तुम्हाला नंबरवरती सिरीज राईट करायचीच आहे. एकदा का तुम्हाला सिरीज लर्न झाली किंवा तुम्हाला विदाऊट सिरीज स्पेलिंग तयार करता आले तर मग सिरीज नाही लिहिली तुम्ही तरी चालते. बघा इथे 30 लाख, 70,000, 500 and 6. तर बघा मुलांनो इथे 10 आणि युनिटच्या प्लेसमध्ये आपल्याला फक्त 6 दिलेला आहे. मग मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एक डिजिट आहे, सपोज 6 हा डिजिट आहे. ह्या डिजिटच्या आधी मी इथे 0 लिहिला तर याची व्हॅल्यू 60 होईल का? 6 राहणार आहे, 6च राहणार आहे. परत एक 0 इथे लिहिला तर 6च व्हॅल्यू राहणार आहे. म्हणजे मी या डिजिटच्या इकडे आधी कितीही 0 लिहिले तरी त्याची व्हॅल्यू तीच राहणार आहे आणि या 6च्या मी नंतर कितीही 0 लिहिले तर ते 0 वाईज त्याची व्हॅल्यू वाढत वाढत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, म्हणजे इथे फक्त काय राहणार आहे 6 राहणार आहे. नेक्स्ट बघूया युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. 45 लाख, 45 लाख, 71,000, 500 and 4. ओके. नेक्स्ट युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. 21 लाख, 9,000, 900. ओके, तर असे तुम्हाला स्पेलिंग लर्न राईट करायचे आहे
आणि सिरीज लर्न करायची आहे. विदाऊट सिरीज राईट करून बघायचं तुम्हाला जमते का, नाही जमलं तर त्याच्यावरती सिरीज राईट करून लिहायचं आहे. ओके, लगेच घेऊया नेक्स्ट नंबर 5. युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, 43 lakh, 7,000, 800 and 54. ओके, नेक्स्ट बघा युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, 50 lakh. आता बघा मुलांनो, इथे आपल्याला कोणतेही डिजिट दिलेले नाही, फक्त 0 दिलेले आहे. म्हणजे इथे कोणतीही व्हॅल्यू आहे का या प्लेसमध्ये, नाही, म्हणून इथे फक्त 50 लाख एवढं स्पेलिंग तयार होणार आहे. नेक्स्ट बघा युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, 60 lakh. बघा 1000 मध्ये 0 आहे, 100च्या प्लेसमध्ये पण 0 आहे, मग 10 आहे फक्त, मग इथे लिहायचं अँड 10. ओके, नेक्स्ट युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, 70 lakh. इथे पण काय आहे 0 आहे, 1000 मध्ये मग ही घ्यायची नाही, 100, 70 lakh, 100. ओके, तर बघा नेक्स्ट घेऊया नंबर युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. मग काय आहे, लॅक आणि 10 लॅकच्या प्लेसमध्ये 80 आहे, म्हणून इथे लिहिणार 80 lakh, 1000. $80 lakh 1000. कारण इकडे आपल्याला पूर्ण 0ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून इथे आपल्याला काहीही लिहायची आवश्यकता नाही, म्हणून फक्त 80 lakh 1000 एवढं स्पेलिंग तयार होईल. नेक्स्ट बघा युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके, तर बघा असं लिहिता लिहिताच तुमची ही सिरीज लर्न होऊन जाणार आहे. 90 lakh आणि 10,000, 90 lakh, 10,000. ओके, नेक्स्ट युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, 91 lakh, 91 lakh होणार आहे फक्त, कारण इथे सर्व व्हॅल्यू का दिलेली आहे, 0 दिलेली आहे. नेक्स्ट बघा युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, म्हणून 99 lakh, 99,000, 900 and 99. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण हे सर्व स्पेलिंग तयार करून घेतलेले आहे. हे स्पेलिंग तयार करायचे असले तर सिरीज तुम्हाला राईट करावी लागेल. ओके, तर लगेच घेऊया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, गिव्हन बिलो आर द डिपॉझिट मेड इन द वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सम डिस्ट्रिक्ट, रीड दोज फिगर. काय सांगितलेलं आहे आपल्याला की काही डिस्ट्रिक्ट जे आहे या डिस्ट्रिक्टमधून या वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला डिपॉझिट झालेले आहे, म्हणजे पैसे जमा झालेले आहे. मग कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टने किती किती पैसे जमा केलेले आहे हे आपल्याला दिलेलं आहे. मग काय सांगितलं, रीड दोज फिगर. तुम्हाला फक्त ही जी फिगर्स, हा जो नंबर दिलेला आहे हा नंबर फक्त रीड करायचा आहे. चला रीड करून दाखवते बघा.
पुणे डिस्ट्रिक्ट ₹94,29,408. नाशिक डिस्ट्रिक्ट ₹61,07,187. नागपूर डिस्ट्रिक्ट ₹46,53,570. अहमदनगर डिस्ट्रिक्ट ₹45,43,159. औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ₹1,37,1,282. यवतमाळ डिस्ट्रिक्ट ₹27,72,348. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ₹58,49,651. ओके, ह्या फिगर्स आपल्याला फक्त रीड करायचे सांगितलेल्या होत्या. तर इथे आपला प्रॉब्लेम सेट 4 हा कंप्लीट होतोय. तुम्हाला व्हिडिओ जर का इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार. लगेच भेटूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सेटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.